तर ठिणगीचा वणवा कधीही होऊ शकेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. जागे रहा नाहीतर अॅनाकोंडा येईल. पक्ष चोरला, निशाणी चोरली तरी यांची भूक क्षमत नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी यावेळेस जोरदार टीका केली आहे. मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला. कोणता शब्द तुम्हाला कळेल? शोले मध्ये एक डायलॉग है, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो. तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा नाहीतर अॅनाकोंडा आ जाएगा. या अॅनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाहीत. जयंतराव, तुम्ही जे बोलला तर त्यांचा सर्व्हर कोणाच्या तरी ऑफिसमध्ये आहे. आपल्या विजय वडेट्टीवारांनी एकाचं तर नावच घेतलं होतं की ही पक्षाची लोक, ही पूर्ण यंत्रणा, ऍप सकट सगळे सर्व्हर हे यांच्या हातामध्ये आहेत. कोणाची नावं टाकायची, कोणाची नावं काढायची, कोणी किती वेळा मतदान करायचं. आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही. आम्हाला निवडणुका पाहिजेत. आम्ही सुद्धा यांना एकदा लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच. पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.